तर योगी आदित्यनाथांनी दिलेल्या कर्जमाफीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं खास अभिनंदन केलं आहे। आदित्यनाथ यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करून कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा दिलाय। आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही असाच निर्णय घेऊन कर्जमाफीची घोषणा करावी असं ते म्हणाले। दरम्यान शिवसेना कायम शेतकऱ्यांसोबत राहणार असल्याचं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय। कर्जमुक्ती कशा प्रकारे करायची हा राज्य सरकारच्या अखत्यारीत प्रश्न असला तरी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक योग्य ते पाऊल उचललेलं आहे। महाराष्ट्र सरकारने सुद्धा लवकरात लवकर कर्जमुक्ती करावी ही आमची भूमिका आहे। आम्हाला जे योग्य वाटेल ती शिवसेना रिमोट कंट्रोल चालवत असते, कोण काय म्हणतं याच्यावरती आम्ही करत नसतो आणि शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार, त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्व मार्गांनी आवाज उठवणार, याच्यात कुठलीही शंका नाहीये। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी आणि त्यानंतर शिवसेनेने घेतलेली भूमिका आणि कालच विरोधकांची संपलेली संघर्ष यात्रा या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस कसा असणार आहे? अमोल, हा आठवडाच सरकारसाठी अडचणीचा असणार आहे, कारण अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे आणि विरोधकांबरोबर शिवसेना पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक होणार आहेत। कारण गेले काही दिवस विरोधकांचा विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार होता। विरोधक विधानसभेकडे फिरकत नव्हते, परंतु शिवसेना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होत होती। परंतु काल उत्तर प्रदेशमध्ये जी कर्जमाफी झाली त्या मुद्द्यावरती आता पुन्हा एकदा शिवसेना सुद्धा आक्रमक होईल विरोधकांबरोबर। विरोधकांची संघर्ष यात्रा संपली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आणि आता विरोधक विधान भवनाच्या आवारामध्ये घोषणाबाजी देत आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा विरोधकांकडून सुरू आहेत। त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आता विधानसभेत 2 आठवड्यानंतर आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतील। कारण 18 तारखेला जे 18 एप्रिलला राज्याचा अर्थसंकल्प मांडला, त्याच्यानंतर या अर्थसंकल्पात घातलेल्या गोंधळामुळे विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित करण्यात आले होते। त्यातील 9 आमदारांचं निलंबन जरी मागे घेतलं असलं तरी विरोधकांचा विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार कायम आहे आणि संघर्ष यात्रेमुळे मागील 2 आठवडे विरोधक विधानसभेकडे फिरकले नव्हते। आज विरोधक आलेत, परंतु ते विधान भवनाच्या बाहेर आहेत आणि सरकार विरोधात आंदोलन करतायत, कर्जमाफीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी देत आहेत। तर शिवसेनेची जी बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा निर्णय घेण्यात आला की कर्जमाफीच्या मुद्द्यावर आपण सभागृहात आवाज उठवायचा। आता शिवसेनेचे आमदार कर्जमाफीच्या मुद्द्यावर सभागृहात काय बोलतात, विधानसभेत काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सरकारसाठी ही अडचणीची गोष्ट असणार आहे की विरोधकांबरोबर शिवसेना सुद्धा आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आपल्या विरोधात उभी राहिलेली पाहायला मिळेल। कारण अधिवेशनाची सुरुवात झाली त्या सुरुवातीला आपण पाहिलं की कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांना शिवसेनेने साथ दिली होती। विरोधकांचं जेव्हा आंदोलन असायचं तेव्हा शिवसेनेचं सुद्धा कर्जमाफीच्या मुद्द्यावर पायऱ्यांवर शिवसेनेचे आमदार आंदोलन करताना आपण बघितले सुरुवातीला 2 आठवडे। त्याच्यानंतर शांत झालेली शिवसेना आता उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीनंतर पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि विरोधक तर कर्जमाफीच्या मुद्द्यावर अद्यापही ठाम आहे। त्यामुळे हा आठवडा सुद्धा गोंधळाचा असण्याची शक्यता आहे आणि पूर्ण अधिवेशनच या गोंधळात गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे। सरकारने आता याच्यातून मार्ग कसा काढायचा या संदर्भात चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलवली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनात ही बैठक सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट या बैठकीला उपस्थित आहेत आणि विरोधकांच्या आणि शिवसेनेच्या विरोधाला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याची रणनीती सत्ताधारी पक्षाकडून आखली जाते। परंतु सत्ताधारी पक्षासाठी आजचा दिवस निश्चितच अडचणीचा असेल। कदाचित आज पुन्हा एकदा विधानसभेत कुठलेही कामकाज होणार नाही, गोंधळातच हा दिवस जाण्याची शक्यता आहे। अमोल, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।